मेट्रो स्थानकांच्या परिसरात जागाच उपलब्ध नसल्यामुळे कुलाबा ते सिब्स या मेट्रो 3 प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या झाडांपैकी केवळ 40% झाडांचंच पुनर्रोपण करणं शक्य होणार आहे असा दावा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं हायकोर्टात नियुक्त केलेल्या विशेष समितीसमोर केलाय। तसंच याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत हे सरळ न्यायालयामध्ये दिलेल्या हमीचं उल्लंघन आहे असं स्पष्ट करत हे प्रकरण पुन्हा न्यायालयाकडे पाठवण्याचा इशारा समितीनं MSRDCला दिलाय। अमेय राणे आपल्याला अधिक माहिती देतात। अमेय, हे सगळं काय प्रकरण आहे? यंदा मेट्रो 3 साठी सिप्स ते कुलाबा या दरम्यान जेव्हा हे काम सुरू होतं तेव्हा या संदर्भातल्या वृक्षतोडीचं तुम्ही काय करणार यावर हायकोर्टात MMRCLनं स्पष्टीकरण दिलेलं होतं की आम्ही त्या झाडांचं तिथेच पुनर्रोपण करू, म्हणजे जी झाडं तिकडनं हटवली जातील ती तिथंच लावली जातील, त्याचबरोबर नवीन झाडं सुद्धा लावली जातील। परंतु आता जेव्हा ते पूर्ण करण्याची हमी वेळ आली आहे तेव्हा मात्र MMRCLनं इथं कुठेतरी घुमजाव केलेला आपल्याला पाहायला मिळते आणि एकूण तोडलेल्या झाडांपैकी केवळ 40% झाडं आम्ही त्या जागेवर लावू शकतो असं त्यांनी हायकोर्टात सांगितलं। त्यामुळे यावर हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त करत केवळ 40% झाडं पुनर्रोपण करून तुम्ही काय साध्य करणार आणि हे सरळ तुम्ही स्वतः हायकोर्टात जी हमी दिली होती त्याचं उल्लंघन आहे असं स्पष्ट करत हायकोर्टानं हे प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयाकडे प्रविष्ट करण्याचा या समितीनं MMRCLला इशारा दिलेला आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे काल संध्याकाळी उशिरा ही बैठक पार पडली। त्याचसोबत या समितीनं म्हणजे या दोन्ही न्यायमूर्तींनी MMRCL आणि मुंबई महानगरपालिकेला इरॉस आणि चर्चगेट स्थानकाच्या आसपास जी जागा उपलब्ध आहे जी मेट्रोला दिलेली आहे त्या जागी ही वृक्षारोपण का करत नाही असा सुद्धा एक सूचना त्यांना केलेली आहे। त्यावर हे प्रकरण न्यायालयात पोहोचण्यापूर्वी यावर अंतिम तोडगा काही काढता येईल का यावर आता MMRCLचे अधिकारी चर्चा करतात आणि लवकरच काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। ज्ञानदा, धन्यवाद अमेय या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।